एक साथ ऊंचे आवाज में राष्ट्रगीत शुरू कर। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता सिंधु गुजरात मराठा उत्तर गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा तव शुभ नामे जाने तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन नायक भाग्य विधाता भारत माता की। मान्यवरांना विनंती असणार आहे, विद्येची देवता सरस्वतीचं पूजन, त्याचबरोबर सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या कर्मवीर बाबूंच्या प्रतिमेचं पूजन आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण करावं। आपल्या सर्वांच्या ज्ञानाचा प्रवास हा देवी शास्त्रीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय। या समारंभाच्या निमित्ताने अनेक मान्यवर, ग्रामस्थ आणि पालक हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले। विद्यालयाच्या वतीने कामाचे हात, कष्टाचे हात आपापल्या कामामध्ये व्यस्त, पाठीवर शाबासकीची थाप। त्याच्या खरे तर हे विद्यार्थी सगळेजण विद्यालयाच्या या संस्कार केंद्रामध्ये दररोज जी असते ते त्यांच्या आई वडिलांची असते। त्यांना दिशा दाखवण्याचं काम ग्रामस्थांच्या वतीने केलं जातं। असे एकमेकांच्या हातात हात देऊन गाव, जिल्हा त्यांच्या जीवनाला घडवतील असे समारंभ संपन्न होत असतात। असंच आज एक समारंभ आहे। त्याचबरोबर ग्रंथ प्रदर्शन, चित्रकला, स्पेशल क्लास देऊन या सर्वांचं आभार मानूयात, त्यांचं अभिनंदन करूयात। तर आपल्या आयुष्यरूपी असलेल्या सागरामधील ते दीपस्तंभ असतात। आपल्या सगळ्यांना दिशा दाखवण्याचं काम या प्रतिमेच्या माध्यमातून होत असतं आणि कर्तृत्वाचा ठेवा ठेवून गेलेले असतात। अशाच लोकांचं पूजन या ठिकाणी होत असतं। आपल्या सगळ्यांसाठी आदरणीय असलेली देवी शारदेच्या प्रतिमेचं पूजन उत्सव आपल्या सगळ्यांना आनंददायी जावोत अशा विद्यालयाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीने अगदी बहरून गेलेले, फुलून गेलेले अशा वेळात सुंदर छान वातावरण क्षेत्रामध्ये काम करत असलेले सर्व आदरणीय डॉक्टर, सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असलेले सर्व मान्यवर हे व्यास प्रथमतः आलेल्या सर्व पाहुण्यांचं श्री सद्गुरू सीताराम महाराज विद्यालय पिंपरी पेठघर विद्यालयातर्फे सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं पहिल्यांदा मी स्वागत करतो। सहर्ष स्वागत। स्पेशल क्लास दो। मित्रांनो, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा, श्रद्धा प्रत्येक बाबतीमध्ये असावी पण प्रत्येक बाबतीमध्ये अंधश्रद्धा नसावी, या उद्देशाला घेऊन आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी जो मेळावा आयोजित करतो त्यामध्ये विज्ञान मेळावा प्रमुख कारण या ठिकाणी आपण विज्ञान अपूर्व मेळावा शालांतर्गत पातळीवर साजरा करत आहोत। या शालांतर्गत विज्ञान प्रदर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व प्रमुख पाहुणे, सर्व क्षेत्रातील डॉक्टर्स असोत किंवा सामाजिक क्षेत्रातील असोत किंवा प्रगती शेतकरी असोत आणि आपल्या गावचे सरपंच, उपसरपंच सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येक मूल वेगळं आहे। या ठिकाणी पृथ्वी तलावर असणारा प्रत्येक पर्सन डिफरंट टू इच अदर आणि म्हणून शैक्षणिक वर्ष 2025-26 या दिशेने आपली वाटचाल आहे। शासनाने शैक्षणिक वर्ष पॉलिसी बदलण्याचं काम चाललेलं आहे। उदाहरणार्थ शैक्षणिक वर्ष
नवीन शैक्षणिक धोरण 2020 या शैक्षणिक वर्षामध्ये हे सांगितले की प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी आहे, प्रत्येक मुलामध्ये कौशल्य वेगळं आहे आणि म्हणून विद्यालयाने यावर्षी संकल्प केलाय की आमच्या विद्यालयामध्ये एकूण 640 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या 640 विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी असं राहायला नको की एखाद्या प्रकल्पामध्ये किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही. प्रत्येक मुलाला वेगवेगळ्या प्रकारची आवड असते. काहींना रंगोळी स्पर्धेमध्ये भाग घेता येईल, काहींना विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेता येईल, काहींना वेगवेगळे जे ग्रंथ प्रदर्शन आहे, वाचनाची कला आहे, त्यांना वाचनाच्या संधी उपलब्ध करून देता येतील. असंच या शैक्षणिक वर्षामध्ये 25-26 मध्ये जेव्हा आपण इथे ऍडमिशन घेतलं जून महिन्यामध्ये, प्रत्येक पालकांना असं वाटू नये की आपल्या विद्यालयामध्ये आपला विद्यार्थी जो गेलाय तो सर्वांगाने त्याचा विकास व्हावा, सर्व गुण संपन्न आपला विद्यार्थी व्हावा. या उद्देशाने शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये जून महिना उजाडला. तेव्हा जून मध्येच पावसाळी क्रीडा स्पर्धा तालुका पातळीवर आयोजित केल्या गेल्या. त्याही तालुका पातळीवर स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयाने जवळजवळ 135 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वेगवेगळ्या टीम्स तालुका पातळीवर यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत. त्यानंतर जुलै महिना संपल्यानंतर सप्टेंबर महिना उजाडला. काही विद्यार्थी कलेमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणारे असतात. चित्रकला स्पर्धा, त्याचबरोबर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा पार पडल्या. त्याही एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट मध्ये आमचे 2 वर्ग जवळजवळ 50 विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. ती परीक्षा उत्तीर्ण होऊन किंवा ती परीक्षा पार पडली. चित्रकला झाली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री श्रीप्रकाश बोरा यांनी जगाचा वेध घेतला की जगामध्ये सध्या काय चाललंय, डिजिटल इंडिया नावाचं वारं, डिजिटल इंडिया झाला पाहिजे. मेड इन इंडिया, मेक इन इंडियाचं वारं आपल्या माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी दिलेला आहे आणि तो वारसा आपल्याही विद्यालयामध्ये, आपलंही गाव मागे नको राहायला, आपले विद्यालय मागे राहायला नको, म्हणून डिजिटल क्लासरूमची व्यवस्था संस्थेने या ठिकाणी निर्माण करून दिले. आज रोजी 4 क्लासरूम आपल्या विद्यालयामध्ये डिजिटल क्लासरूम म्हणून उपयोगात आणले जातात. डिजिटल शिक्षणही आपल्या विद्यालयामध्ये चालू आहे. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये नुकतीच महिन्याच्या निमित्ताने काही विद्यार्थी सहल पर्यावरण बेसिस शिक्षणामध्ये असतात. पर्यावरण आणि अध्यात्म आणि पर्यावरण यांची सांगड घालून आम्ही नुकतीच शैक्षणिक सहल 25 तारखेला सुरक्षितरित्या सुव्यवस्थितरित्या विद्यालयाने पार पाडली. त्यानंतर डिसेंबर महिना आला. डिसेंबर मध्ये नुकतीच फक्त आता आम्ही डिसेंबर मध्येच मुलांना कल्पना नाही दिली, 1 महिन्याभरापासून कल्पना दिली की तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या तारखा 13 डिसेंबर आणि 12 डिसेंबर या रोजी जाहीर झाल्या. त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रत्येकाला तालुका प्लेसला जाता येत नाही. तर हा मूळ उद्देश लक्षात घेऊन आपल्या विद्यालयामध्ये 5वीच्या प्रत्येक मुलाला वाटतं की मला काहीतरी करायचंय, मला वेगळं करायचंय, वैज्ञानिक दृष्टिकोन माझ्या अंगी आहे, तो मला दाखवायचा आहे. अशा प्रत्येक मुलाला सहभागी करून घेण्यासाठी आपल्या विद्यालयाने आज 4 तारीख गुरुवार आहे आणि दत्त शर्करा योग असा आहे की आध्यात्मिक आज दत्त जयंती आहे. दत्त जयंती आणि विज्ञान ज्या गावामध्ये आध्यात्मिक वारसा आणि शिक्षणाचा वारसा यावर जास्त लक्ष दिलं जातं ते नक्कीच गाव प्रगतीपथावर असल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आज आपण विज्ञान मेळावा आयोजित केलेला आहे. या विज्ञान मेळाव्यामध्ये जवळजवळ 140 विद्यार्थ्यांनी आपले प्रकल्प या ठिकाणी सादर केलेले आहेत, मांडलेले आहेत. त्या प्रकल्पाचं आणि त्यांच्या पाठीवर हात देण्यासाठी, त्यांच्या पाठीवर शाबासकी देण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी जे मान्यवर आपल्या गावातील उपस्थित आहेत, त्यामध्ये डॉक्टरांची टीम आहे, त्याचबरोबर प्रगतीशील शेतकरी आहेत, त्याचबरोबर आपल्या गावचं नेतृत्व सरपंच जाई आहेत, त्याचबरोबर माजी शिक्षक, माजी प्राचार्य, त्याचबरोबर सर्व पालक, सुज्ञ पालक आणि ज्यांनी विचार केला की खरी संपत्ती समोर बसलेली आहे, बाकीच्या संपत्तीपेक्षा मुलं ही आपली संपत्ती आहे आणि आपल्याला म्हातारपणी जर सुखी राहायचं असेल
तर या संपत्तीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. या उद्देशाने आपल्या पाठीवर थाप देण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित स्टेजवरील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. यापैकी आज मी आपल्या गावच्या सरपंच साहेब माननीय आदरणीय सुरेशताई बेडेकर यांना विनंती करतो की आजच्या अध्यक्षीय कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारावं अशी विद्यालयातर्फे विनंती. असं म्हटलं जातं की भारतीय संस्कृती ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. या स्थिती दाखवली. आज या ठिकाणी आपल्याला शिक्षण संकुलाच्या प्रांगणामध्ये सन 2025-26 स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या गेलेल्या आहेत आणि त्या निमित्तानं या ठिकाणी या उद्घाटन प्रसंगी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थिती लावून आपण शाळेला या ठिकाणी सहकार्य केलं. मी पुन्हा एकदा शिक्षण संकुलाचे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक शिंदे सर, पर्यवेक्षक डहाळे सर, माझा सर्व शिक्षक विद्यार्थी मित्रांच्या वतीनं आपल्या मनापासून सहर्ष स्वागत करतो. पिंपरी गावचे सरपंच आदरणीय सुरेखाताई बेडेकर या ठिकाणी आपली उपस्थिती लाभली. आपला या ठिकाणी विद्यालयाच्या वतीने सन्मान होतो आणि मी त्यांना विनंती करतो की